तर कांदा प्रश्नावर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झालेत। कांद्यामुळेच हे सरकार पडेल असा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला। तर सरकार मूक, आंधळ आणि बहिर असल्याची टीका सपकाळ यांनी केलेली आहे आणि अंबादास दानवे यांनी कांद्याला प्रति क्विंटल 2000 रुपये भाव देण्याची मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आता थेट सरकारला घेरलं असून आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। एकही केंद्र सुरू झालेलं नाही। डिक्लेअर झालेले असेल 16। महाराष्ट्रात जवळपास आता 12-14 जिल्हे कांदा उत्पादन करतात आणि एका जिल्ह्यात एकच केंद्र होऊन काम होत नाही। आता नाही तर मग ते वाहतुकीला शेतकऱ्यांना मला असं वाटतं महाग पडेल। म्हणून जिथं जिथं कांद्याचं मार्केट आहे तिथे नाफेडने स्वतः यावं, स्वतः खरेदी करावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे। परंतु सरकार हे करत नाही। सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदाच घ्यायचा नाही बेसिक, तो कमीत कमी यावा असं सरकारची अपेक्षा। पहिली गोष्ट अजून 1 क्विंटलसुद्धा खरेदी केलेली नाही। म्हणून त्याचा जबाब निश्चित आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मागू। आम्ही ठिया मानला पण रस्त्यावरून गाड्या दुसरीकडे फिरवल्या। तुम्ही किती फिरवा, आता मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा फिरून देणार नाही एवढे शेतकरी चिडलेले आहेत। या देशात राज्यात क्रांती झाली ती कांद्याने सरकार पडलंय। ही सरकार सुद्धा शेतकऱ्यांची हाय आणि कांद्यातून निश्चितपणे पडेल। हमी भाव काल जाहीर केला, हमी भाव मिळतो का? शेतकऱ्यांना नागवलं जात आहे, म्हणून हे आंदोलन तीव्र केलं जाईल। देवेंद्र फडणवीस अत्यंत खोटारडा माणूस आहे। ते जसं बोलतात तसं अजिबात करत नाही। त्यांची आणि केंद्रीय कृषी मंत्र्यांची घोषणा होऊन इतके दिवस झाले मात्र अद्यापर्यंत कांदा खरेदी नाही। त्यांना कांदा शासकीयची खरेदी करायची आहे, ती शेतकऱ्यांसाठी नाही व्यापाऱ्यांसाठी करिताचा हा विलंब आहे। सरकारला धारेवर धरण्याच्या अनुषंगानं लोकशाही पद्धतीमध्ये आम्ही आज हा मोर्चा काढत आहोत। आज शेतकरी हवाल दिला आहे आणि सरकार जे आहे बहिरं, आंधळ आणि मूक झालेलं आहे। त्यांच्या या कुंभकर्णी झोपेतून उठवण्याचा आजच्या मोर्चातून आमचा प्रयत्न आहे।